हे पहा असं बॉर्डर होती आणि त्या बॉर्डरमधून उरलेल्या तुकड्यातून मी असे बॅक साईडला पॅच रेडी केला आहे आणि त्या पॅचला त्याच्याच कलरचा असा मी असं पायपिंग जॉईन करते. हे मी आत्ताच नाही, खूप दिवसापासून असंच करते. म्हणजे मी पहिल्यापासून शिवत होते तेव्हा पण अशीच करायची, की जेव्हा आपला एखादा तुकडा बॉर्डरचा किंवा त्याच्यातल्या काठाचा असा उडलेला असतो ना, त्याचाच उपयोग करून लटकन वगैरे मी बनवायची. पण ह्यांना लटकन न करता असा हा थोडा 2-3 पॅचेस 2-3 तुकडे जॉईन करून असा पॅचेस बनला. तर तो असा बॅक साईडला लावून घ्यायचं ठरवलं आणि त्यालाच कॉन्ट्रास्ट मॅचिंगसाठी हा असा पायपिंग लावला. जेव्हा एखादा प्लेन ब्लाऊज असतो ना आणि त्याच्याच बॉर्डरचं आपण डिझाईन करून लावतो तेव्हा त्याला छान लुक येतो. सिम्पलच असतं पण खूप सुंदर असा लुक येतो. त्याचाच सेंटर काढून घेतला आणि इथे त्याला पंचकोनी गळा करणार होते तर पंचकोनी गळ्याचं असं मार्किंग करून घेतलं आणि तो कटिंग करून घेऊन त्यालाही मी पायपिंग लावलं. ज्यावेळी कॉन्ट्रास्ट मॅचिंग असं पायपिंग लावलं गेलं ना त्यावेळी त्याला असा फायनल टच आला होता. खूप सुंदर असा लुक आला होता. रेग्युलर जसं आपण शिवून घेतो ना तसंच ह्याला शिवून घेतलं होतं, टर्न करून घेतला होता. हे पहा अशा प्रकारे रेग्युलरच आपण जसं अस्तर लावून टर्न करून घेतो तसा टर्न करून घेतला आणि हा खूप सुंदर असा पंचकोनी आणि पॅचवाला ब्लाऊज रेडी झाला. त्यानंतर मी हा गळा पडू नये म्हणून त्याला अशी नॉटही लावून घेतली, छोटेसे लटकनही लावले होते आणि असा काहीसा ब्लाऊज हा रेडी झाला होता. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.